हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आणि आज मी बनवणार आहे मोमोज. एकदम घरच्या घरी मोमोज कसे बनवायचे आणि एकदम छान आणि टेस्टी कसे होतात हे या रेसिपीमधून मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी इथं कोबी चिरून घेतलेला आहे. एक छोट्या साईजचा गड्डा घेतलेला होता, त्यातला मी अर्धा कोबी छान असा बारीक चॉप करून घेतला आहे. बारीक कांदा चिरून घेतला आहे, बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मिक्सीमध्ये पिसण्यासाठी इथं मी लसूण, आलं, जिरं आणि हिरवी मिरची ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे. पेस्ट म्हणजे जास्त पेस्ट नाही करायची, आबडधोबडच वाटून घ्यायचं. तर आता एक मी छन्नी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी सगळा कोबी, कांदा, कोथिंबीर आणि तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या घालाव्याशा वाटत असेल ना त्या तुम्ही घालू शकता. एक्झाम्पल गाजर किंवा मग बीट अशा तुम्ही भाज्या घालू शकता. खूप छान लागतं. आणि ह्या छन्नीच्या खाली एक मी बाऊल ठेवलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं पूर्ण एकजीव करायचं आहे. कारण ना काय होतं, मीठ टाकल्यानंतर ह्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे ते खूप असं ओलसर होतं. जेव्हा आपण मोमोज बनवतो ना त्यावेळेस हे आवरण आहे ना त्या मोमोजमध्ये खूप असं पाणी पाणी होतं. म्हणून मग आपण अगोदरच असं त्याला मीठ लावून ठेवायचं. मीठ लावून ठेवल्यानंतर हे जवळजवळ आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तोपर्यंत आपण बाकीचं जी पुढची जी रेसिपी आहे ती बनवायला स्टार्ट करूया. इथे मी मैदा घेतलेला आहे, पूर्ण मोठा एक बाऊल मैदा घेतलेला आहे. कारण मला मोमोज करायचे होते, जवळजवळ 12 ते 15 असे मोमोज करायचे होते. पण बघूया एका बाऊलमध्ये किती होतात. बहुतेक 12-13 होऊ शकतात असं मला वाटतं. त्यामुळे मग मी एक बाऊल घेतलेला आहे इथं मैदा. त्याच्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये आपण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकून आपल्याला हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पातळ अजिबात पीठ करायचं नाही, नाहीतर मोमोज बिघडतात आणि व्यवस्थित मोमोज येत नाहीत. त्यासाठी घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि मोमोज आपले छान होतात. तर मी इथं घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि हा गोळा आपल्याला रेस्ट करण्यासाठी जवळजवळ 10 मिनिटे हा असंच ठेवायचा आहे. 10 मिनिटानंतर पुन्हा आपण हे झाकून ठेवलेलं उघडून पाहायचं आणि खूप छान असं पीठ एकदम फर्मेट होऊन येतं. म्हणजे पीठ छान असं मुरलं जातं. तर आता हे मीठ चांगलं ह्यामध्ये कोबीमध्ये छानपैकी आता हे मिक्स झालेलं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता किती पाणी सुटलेलं आहे. कारण भाज्यांना ऑलरेडीच पाणी असतं आणि त्यातून अजून मीठ जर आपण त्यामध्ये टाकले तर खूपच पाणी निघतं. तर आता भाज्यांमधलं पाणी असं मी ड्रेन करून घेते. म्हणजेच काय तर हातात आपण कोबी घेऊन तो चांगला पिळून घ्यायचा. त्यामधलं पाणी सगळं जेवढा जोर लावता येईल तेवढा लावायचा आणि हे सगळं पाणी पिळून घ्यायचं. तर आता ह्याच्यामधलं सगळं पाणी पिळून घेते आणि त्यामध्ये आपण जे बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ना ते सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत. तर हे दुसऱ्या एका ताटामध्ये मी सगळं काढून घेणार आहे. कारण असंच जर आपण टाकलं ना तर खूप चिकचिकीत मोमोज होतात आणि सगळी टेस्ट बिघडते. म्हणून मग असं पिळून घ्यायचं. खूप छान आणि टेस्टी होतात. खूप दिवसापासून असं काहीतरी टेम्पटिंग असं टेस्टी खाल्लेलं आणि तोंडाला अशी चवच नव्हती. तब्येत पण बरी नाही आहे. आता सध्याही मी बोलते तरी माझी तब्येत बरी नाही आहे. पण परीला खाण्याची इच्छा झाली होती आणि मुलांपुढं किती आपलं दुखत असलं काही असलं तरी पण आपल्याला सगळं करावंच लागतं. तर इथं मी सगळं हे पिळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी जी पेस्ट केली होती ना ती पेस्ट त्यामध्ये मी ॲड करणार आहे. शक्यतो ना तुम्ही ही पेस्ट जरा कमी क्वांटिटीमध्ये घाला. माझ्याकडून आहे ना थोडीशी नॉर्मली जास्त झाली होती, म्हणजे एकदम स्पायसी मोमोज झाले होते. त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी नॉर्मलीच घाला. म्हणजे 1 चमचा जरी तुम्ही घातली ना तरीसुद्धा चालतं. पण मी थोडे स्पायसी बनवलेले, पण इतके छान झाले होते ना, चवीला अप्रतिम झाले होते. जेवढे बाजारामध्ये मिळत नाही ना एवढे छान घरी होतात. तर आता हे सगळं मी एकजीव करून घेणार आहे. छानपैकी असं एकजीव करून घेतले आणि त्यामध्ये तुम्ही मिरी पावडर घालू शकता, जिरी पावडर घालू शकता, धना पावडर घालू शकता. तुम्हाला जे कोणती पावडर आवडते ती तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तर 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ किती छानपैकी सेट झालं आहे. तर ह्याला पुन्हा आपण असं मळून घ्यायचं. असं मळून घेतल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. जसं आपण पुरी बनवतो ना तशा प्रकारामध्ये आपण त्याचे गोळे करून घ्यायचे. तर आता ह्याचे जेवढे होतील तेवढे गोळे करून घेणार आहे मी, कारण आपल्याला लाटताना ना सोपं पडेल त्यासाठी. तर आता हे सगळे गोळे करून घ्यायचे
आणि त्यानंतर आपण जशी पुरी लाटतो ना तशा प्रकारे ते लाटून घ्यायचं. आणि हे जर गोळे असेच उपडे ठेवले ना, म्हणजे उघडे ठेवले ना, तर ते असे खपली धरतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्ही एखादा कॉटनचा कपडासुद्धा टाकू शकता किंवा ताटाने झाकूसुद्धा शकता. तर माझ्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये पीठ नव्हतं, थोड्याच होतं, त्याच्यामुळे मी काही झाकलेलं नाही आहे. पण तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये मोमोज करायचे असतील तर तुम्ही तसं करू शकता. तर आता हे छानपैकी गोळे करून घेतलेले आहेत आणि आता एक पोळपाटाने लाटणं घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण आता पुरी लाटल्यासारखं, जसं आपण पुरी लाटतो ना, पुरी थोडी जाड असते पण थोडं पातळ क्वांटिटीमध्ये हे लाटून घ्यायचं. जास्तही पातळ नाही, नाहीतर मग मोमोज आपल्याला बनवता येत नाहीत. तर अशा क्वांटिटीमध्ये मी लाटून घेते, म्हणजे छानपैकी मोमोज आपल्याला बनवता येईल. मोमोज बनवायचं काहीही अवघड नाही आहे. आपल्याला वाटतं की बाहेर मिळतात, बाहेर खूप छान मिळतात, टेस्टी असतात, पण खरं सांगू का, बाहेरच्या मोमोजपेक्षा घरी बनवलेले मोमोज एक नंबर होतात आणि अप्रतिम लागतात. कारण मी अनुभवलेलं आहे. मी खूप वेळा बनवते ही रेसिपी, पण मी ना काय होतं, दरवेळेस बनवत असते पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहूनच जातं. मग म्हटलं चला आज बनवूया. दुपारच्या वेळेला मी बनवत होते आणि तीच मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण परीला मोमोज खरंच खूप, परीलाच काय आपल्या मोठ्यांनासुद्धा मोमोज खूप आवडतात, खूप छान लागतात. तर आता हे मोमोज कसे बनवायचे, त्याच्यात प्लेट्स कशा पाडायच्या हे पण मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपण मोदक करतो ना तशा प्रकारे प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर एक साईड त्याला म्हणजे जी दुसरी साईड असते ना ती अशी करंजी टाईपमध्ये त्याला चिटकवायची, म्हणजे व्यवस्थित छान मोमोजचा आकार येतो. तर मी थोडं मोठ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे मोठ्या साईजमध्ये मोमोज बनवत आहे. छोट्या साईजमध्ये मोमोज बनवणार नाही आहे, कारण छोट्या साईजमध्ये मोमोज बनवायचं म्हटलं तर खूप सारे बनवावे लागतील आणि त्यामुळे असं मी मोठ्या साईजमध्ये बनवले आहे. की नाही मोमोज किती छान दिसत आहे, तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या. तर खूप छान लागतात, टेस्टी लागतात आणि मुलांना आपल्या असं वेगळं काहीतरी बनवून दिलं ना त्यांनाही आनंद होत असतो. कोबीची भाजी मुलं शक्यतो अजिबात खात नाही आणि माझी मुलं तर अजिबात खात नाही, त्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी काय करते, कधी कोबीचे पराठे करते, कधी मोमोज करते, कधी मोमोजचे जे आपण मोदक करतो तशा प्रकारे गोड मोदक करते. तुम्ही कोबीचे गोड मोदक खाल्ले आहेत का कधी? नसेल खाल्ले तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी नक्की तुम्हाला कोबीचे गोड मोमोज कसे बनवायचे ह्याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. एक नंबर लागतात, खूप छान लागतात. कितीही खाल्लं ना तरीसुद्धा कमीच वाटतं, इतके छान लागतात. तर आता हे सगळ्या प्रकारचे मोमोज मी करून घेते आहे आणि 2 प्रकारचे मोमोज करणारे, एक मोदक टाईप करणारे आणि एक हे असे रिअल मोमोज असतात तसे मोमोज करणारे. तर तुम्ही पाहू शकताय सगळे मोमोज करून झालेले आहेत. 2 प्रकारचे केलेले आहेत मी. तुम्हाला दाखवत आहे मी. किती छान दिसते, किती भारी दिसत होते ना. आणि करतानाच ती जी आपण सब्जी म्हणजे भाजी बनवलेली होती ना त्याचा स्मेल एवढा भारी येत होता ना की तोंडाला पाणी सुटत होतं. इतका छान स्मेल येत होता. खूप छान दिसत आहे आणि हे आता उकडायला टाकणार आहे मी. तर उकडण्यासाठी तुम्ही एखाद्या छन्नीचा वापर करू शकता, म्हणजे जी तुमच्याकडे चाळणी असते ना पुरणाची त्याची, किंवा मग गहू चाळण्याची चाळण असते त्यांनीसुद्धा तुम्ही उकडू शकता पातेल्यामध्ये पाणी घेऊन, किंवा तुमच्याकडे इडलीचं पात्र असेल तर त्या पात्रामध्ये असे तुम्ही एक एक मोमोज टाकून तुम्ही ते इडली पात्रामध्ये उकडून घेऊ शकता. तर मी आज इडली पात्रामध्येच उकडून घेणार आहे, म्हणजे माझे सगळे मोमोज एकत्र सगळे उकडले जातील यासाठी. तर असे मोमोज मी सगळ्या 3 पात्रांमध्ये असे टाकून घेणार आहे आणि बाकीचे थोडेसे जे काय आहेत ना ते बघूया आता त्याचं काय करायचं. ते पण बहुतेक मी तळून घेणार आहे, कारण 2 प्रकारचे मला करायचे आहेत आणि परी पण म्हटली की मम्मी तळून पण थोडेसे कर म्हणून. मग मी थोडे उकडून घेते आणि थोडेसे तळून घेते. तर 2 प्रकारचे असे मोमोज केले ना मुलांना आवडतातसुद्धा. आणि अजून एक गोष्ट सांगते, जसं तंदूर असतं ना, तंदूर टाईपसुद्धा बनवता येतं, पण माझ्याकडे काय झालं आहे ना की कोळसा संपलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला तंदूर टाईपमधलं दाखवू शकत नाही. पण नेक्स्ट टाईम मी तंदूरमधलंसुद्धा नक्की मोमोज दाखवेन. ते तर खरंच खूप छान भयंकर सुंदर लागतात. तर आता मी हे राहिलेले मोमोज आहे ना कढईमध्ये तळून घेते आहे. असे पण तळून घेतलेले खूप छान क्रिस्पी लागतात, त्याच्यामुळे म्हटलं की थोडेसे राहिले होते 4 मोमोज, तर ते पण मी आता तळून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण तळून घ्यायचं, खूप छान लागतात. खरंच एकदा रेसिपी ही करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. मी तर सतत आणि सारखं करत असते. एवढंच की तुम्हाला जर मैदा खायचा नसेल ना तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता. गव्हाचं पीठ वापरल्याने सुद्धा मोमोज खूप छान होतात. पण मी इथं ओरिजिनल मोमोज कसे करायचे याची रेसिपी दाखवते, त्याच्यामुळे मग मी इथं मैदा वापरलेला आहे.
खूप छान आणि टेस्टी लागतात हे मोमोज, खरंच भारी लागतात. आणि खूप दिवस झालं रेसिपीचा व्हिडिओ टाकून, म्हणून मग म्हटलं की चला आज आपण रेसिपीचा व्हिडिओ टाकूया. असंही बाकीचं काही शूट केलेलंच नव्हतं मी, कारण मला बरं नव्हतं त्याच्यामुळे. आणि म्हटलं चला आता एक रेसिपी होऊन जाऊ द्या माझ्या मैत्रिणींसाठी, माझ्या व्ह्युअर्ससाठी. कारण रोज रोज तेच तेच पाहूनसुद्धा कंटाळा येतो. मग वेगळं काहीतरी द्यायचा विचार असतो माझ्या मनात. त्यामुळे मी रोज विचार करत असते की आजच्यापेक्षा उद्या आपण काय बेटर देऊ शकतो, जेणेकरून आपले सबस्क्रायबरसुद्धा वाढतील आणि आपल्या व्ह्यूजसुद्धा वाढतील. आणि मला खात्री आहे माझ्या व्ह्यूज एक ना एक दिवस नक्कीच वाढतील आणि माझे पण व्हिडिओ एक ना एक दिवस नक्कीच व्हायरल होतील. आणि व्हायलाच पाहिजे, का नको व्हायला. आपण खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स देत असतो, खूप साऱ्या गोष्टी दाखवत असतो. तर इथं पाहू शकताय तुम्ही तळून झालेले आहेत मोमोज. आणि मला खात्री आहे की तुम्ही मला साथ देणार आणि खरंच माझे व्हिडिओ पाहण्यासारखे आणि हेल्पफुल असतात. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. आणि खरंच आत्ता सध्या तर मला व्ह्यूजची आणि सबस्क्रायबरची खूप गरज आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य होतं आहे. तुम्ही जर मला साथ दिली तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो. तर इथं उकडलेले मोमोजसुद्धा तयार झालेले आहेत. मी झाकण ओपन केलेलं आहे इडली पात्राचं, तर तुम्ही पाहू शकताय. कुठेही मोमोज चिटकत नाही, पटकन लगेच इझिली निघले जातात जर छानपैकी असे उकडून घेतले ना. आणि मोमोज उकडताना ना 10 मिनिटांच्या वरती मोमोज उकडून घ्यायचे नाहीत. फक्त 10 मिनिटेच मोमोज उकडून घ्यायचे. जास्त उकडून घेतले तर ते मग एकदम पातळ होतात आणि कमी उकडले तर शिजत नाहीत. त्याच्यामुळे 10 मिनिटाच्या वरती मोमोज अजिबात उकडायचे नाहीत. असं ते कडक झाल्यासारखं होतात. त्याच्यामुळे ती मोमोजची खाण्याची जी टेस्ट असते ना, वरचं जे आवरण असतं ते असं मऊ लागत नाही. तर अशा प्रकारे आपले सगळे मोमोज तयार आहेत. आणि मोमोजची जी चटणी असते ना, ती पण मी घरी बनवलेली आहे. त्याची रेसिपी काही मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही, पण त्याची रेसिपी जर तुम्हाला हवे असेल मोमोजची चटणी कशी बनवायची, तर ती पण मी रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कमेंट करत जा यार, मला तुमच्या कमेंट्स खरंच खूप आवडतात. तुम्ही कमेंट्स खूप कमी प्रमाणात करता. त्याच्यामुळे कसं होतं ना, की तुम्ही जर कमेंट्स केली, तुम्ही जर सांगितलं, तरच मला समजणार आहे की तुम्हाला कशा प्रकारचा व्हिडिओ हवा आहे, कशा प्रकारच्या गोष्टी बघायला आवडतात. तशाच प्रकारचा व्हिडिओ मी घेऊन येईल. तर अशा प्रकारे आपले सगळे मोमोज करून तयार आहेत. चटणी पण तयार आहे आणि खूप छान आणि टेम्पटिंग दिसते. तर कशी वाटली ही मोमोजची रेसिपी मैत्रिणींनो? आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. मी रेसिपी नक्की घेऊन येत जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चला परीची रिॲक्शन आपण पाहूया. परी काय म्हणते ते पण बघते. हां, कसं झाले? कसे झालेत? चटणी कशी झाली आहे? एकदम भारी, मस्त झाली ना? बाहेरचे चांगले असतात का घरचे? चला मैत्रिणींनो, आता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी नक्की माझ्या चॅनलवर तुमचं नाव घेईल.